रामराम मंडळी. नेदरलँड भटकंती पार्ट 1 या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. प्रचंड अशा व्हिडिओला लाईक कमेंट केल्या. त्याच उत्स्फूर्त प्रतिसादातून हा पार्ट 2 व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हा पाठीमागचा रस्ता बघू शकता. इथून आता आपण चालत आलोय. समोर हा छोटासा पूल लागलाय. या पुलाच्या पाठीमागचा नजारा बघा. खूप सुंदर आणि जबरदस्त वातावरण आहे. हे छोटंसं कॅनल आहे. या कॅनलचा नजारा आता तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो. मी जसं म्हटलं की आपण हा जो टावर आपल्याला लांबून दिसला, जशी कारखान्याची धोराडी असती त्या टाईपमध्ये लांबून दिसला म्हणून इथं आलो आहे. पण एवढं खतरनाक लोकेशन इथं बघायला मिळाले. तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून मी दाखवतो सगळ्या गोष्टी. हे बघा, छोटी छोट्या बोटी आहेत, बारक्या बारक्या बोटी आहेत लोकांच्या. या बोटमधनंच ह्या कॅनलमधून कुठं बाहेर जायचं असलं तरी जातात आजूबाजूला. आणि समोर एका शेतकऱ्याचं फार्म हाऊस दिसले. तर इथं आपल्या गावाकडे जशा गावरान कोंबड्या असतात तसं कोंबड्या आहेत. इकडं गाढव मामा पण दिसत आहेत. मस्त आहे की. त्यांना वाटलं इंडियातून त्याचा मित्रच भेटायला आहे, त्यामुळं माझ्याकडे डायरेक्ट चालत चालत गाढव मामा आलेले दिसत आहेत. हा गावरान कोंबडा आपल्याला बघायला भेटलाय. बघा कसला मस्त कोंबडा आहे. आता बघून कोंबड्याचं वजन नाही सांगू शकत, कारण मी शाकाहारी माणूस आहे. मी काय चिकन मटन खात नाही. जी लोक खातात, स्पेशल जी कोंबडा लवर्स आहेत, त्यांनी सांगा हा कसा दिसतोय, किती किलोचा असेल. बाजूला ही कोंबड्या बघू शकता. आपल्या गावाकडे जशा गावरान, आणि ही बहुतेक आता नवीन आपल्याकडे काहीतरी त्या काळ्या कोंबड्या आलेल्या, काय नाव त्यांचं मला आठवना. छोटंसं कुक्कुटपालन आहे त्यांचं. मस्त अशा कोंबड्या आहेत. आपल्याकडं गावाकडं कडकनाथ कोंबड्या आलेल्या बघा. त्या कडकनाथ टाईपची बी ही एक कोंबडी दिसती इथं. कंपाऊंड केलेलं इथं. आता कुठला शेतकरी दिसत नाही. एखादा जर शेतकरी असता तर आपण नक्कीच त्यांना विचारलं असतं, काही गोष्टींची माहिती घेतली असती. मित्रांनो, हे समोर बघताय तुम्ही घर बहुतेक एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचं असावं. मस्त अशा गायींचं आपल्याकडे पुतळा कसा असतो तशा टाईपमध्ये हे गायींचे 2 आपल्याला बघायला भेटलेत पुतळं मस्तपैकी. आणि ह्याच कॅनलच्या बाजून आपण आता थेट तिथंपर्यंत जाणार आहेत. पुढचा नजारा तुम्ही बघू शकता. मस्त आहे की. बाजून असं जंगलासारखी झाडी आहे आणि हा डांबरी रस्ता आहे, आणि त्याच्या बाजूने हे असा नजारा खूप जबरदस्त. प्रत्येकाच्या बघा छोट्या छोट्या बोट आहेत. थोडासा हा नजारा तुम्हाला घराचा बॅक साईडचा हा एरिया आहे, झूम करून दाखवतो. हे बघा, बोट्स अशा लावलेले आहेत त्यांनी. आपले मित्र आता पुढेपर्यंत गेलेले आहेत. ही झाडी बघू शकता. मस्त आहे की अशी झाडं येतं. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात संध्याकाळी 5-6 वाजता लोक अशी फिरायला वगैरे येतात. समोर तुम्ही बघू शकता, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक ना एक बोट तुम्हाला बघायला भेटेल. एवढं भारी वातावरण आहे. आता इथला नजारा दाखवतो ह्या घराचा तुम्हाला. ही घराची बॅक साईड आहे. त्यांचं जे घर दिसतंय त्या घराच्या पलीकडे मेन रोड आहे, जिकडे त्यांच्या गाड्या वगैरे पार्किंग आहेत. आणि इथं ह्या कॅनलच्या बाजूला बोट पार्किंग केले. समोर बघा मस्तपैकी असा झोपाळा ठेवला आहे, आणि ते पार्किंगचं कोच वगैरे आहेत. समोर एक मस्त घर दिसतंय, ज्यांच्या बाल्कनीला त्यांनी ती शिडी बनवली जर उतरायचं असेल तर. त्याच्या बाजूला एक बंब दिसतोय पाण्याचा. आता पर्सनल गोष्टी अशा काही शेअर करणं योग्य नाही. मला छान वाटलं, बंब पाण्याचा दिसतोय. आपल्या गावाकडे पण बरेच असे पाण्याचे बंब असतात. आता ते गॅस आल्यापासून दुर्मिळ झालेत. हीटर, काही लोक गॅसवर हीटरवर आता पाणी तापवत आहेत. कम हाय.
से हाय. लाजली बघा चिंगू. मंडळी बाहेर फिरायला आल्यानंतर बघू शकता हे बाळाचे वडील आहेत. लहान दिदीला फिरायला घेऊन आलेत. किती सुंदर आणि गोंडस मुलगी आहे. तिला बघून मला आमच्या भाचीची आठवण झाली. किती सुंदर आहे. हाय. लाजती वाटतं चिंगू. थँक्यू. आय एम फ्रॉम इंडिया. जसं मित्रांनो म्हटलं तुम्हाला की पाठीमागं मागे बघू शकता लोक निवांत बसलेले आहेत. एन्जॉय करतायत. संध्याकाळचा क्षण आहे. तर मस्तपैकी असा कॅनोलचा नजारा, त्याच्या बाजूला प्रत्येकाची बोट आणि हे निसर्गरम्य वातावरण बघत बघत आपण आता थेट चाललेलो आहेत. मस्त असा नजारा आहे. बाजूला बघू शकता तिकडे एक पार्क आहे. लहान लहान मुलं त्या पार्कमध्ये खेळत आहेत. मंडळी आपल्या पाठीमागं पवनचक्की बघताय. तर तो पवनचक्कीचा नजारा बघून झाल्यानंतर आता पुढील प्रवासासाठी आपण मार्गस्थ झालो आहे. तर इकडं असंच फिरत चाललो आहे. माहीत नाही पुढे काय आहे कसं आहे. जे काही चांगलं लोकेशन दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आणि ज्या तुमच्या मित्रांचं स्वप्न आहे की परदेशात जॉबला जायचं त्या मित्रांना नक्की व्हिडिओ. एक वैशिष्ट्य आहे, एक बिल्डिंग जशी आहे तुम्हाला कुठलीच बिल्डिंग अशी सेपरेट जी 5 मजल्याची, एखादी 10 मजल्याची, त्या बाजूला 2 मजल्याची असा विषयच नाही. सगळे जे काय घरं बनवले ते एकसारखं डिझाईन केलेलं आहे. खूप छान वाटतंय. बघा तुम्ही एक जुनी गाडी आपल्याला बघायला मिळाली. आपल्या गावाकडे जशा जुन्यातल्या पिकअप वगैरे होत्या किंवा ते जिबडं असायचं तशा टाईपमध्ये गाडी आहे. आणि ह्या गाडीवर हे बदकाचं चित्र मस्त लावलं. हे समोर नजारा बघू शकता. घरासमोर मस्त अशी मर्सिडीज पार्क केली. त्याच्या बाजूला ही फुलं बघा. एवढी भारी फुलं आहेत ना. मस्तपैकी अशी गोंड्याची फुलं आलेत. आपल्याकडं बोटाचं कांदं कसं लावतात, बोट कांदा लावलेला असतात त्याला जी फुलं येतात बोट कांद्याला, बोंडाची फुलं म्हणतात गावाकडं, तशी टाईपची फुलं आहेत. मस्त नजारा आहे. पलीकडे बघा तीच फुलं सेम पिंक कलरमध्ये आहेत. आपल्याकडे ज्या टुरिस्टला वगैरे गाड्या वापरतात 21 सीटर 40 सीटर तशा टाईपमधली मिनी बस आहे, पण मर्सिडीजची. मर्सिडीज इकडं खूप जास्त वापरली जाते. बाजूलाच इकडं BMW पार्क केलेली. तशाने लोक फिरत असतात. आपले आता कार्यकर्ते समोर गेलेले तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपल्या कॅनलला जसं पोट कॅनल असतात, पोटपाट असतो गावाकडे, तशा टाईपचं हे पोटपाट आहेत. समोर बघू शकता ह्या झाडाला चांगलीशी फळं आलेत. झाड कुठलं आहे ते माहीत नाही, पण ॲपलसारखीच फळं दिसतात. आणि हे पुढं बघा आपल्या गावाकडे घराऊ गेवडीच्या शेंगाचं वेल, कारल्याचं, दोडक्याचं वेल सोडलेलं असतात, तशा टाईपचा हा वेल आहे. आणि साधं असं घर आहे. ह्याच्या आत आय थिंक बरीच घरं असणार आहेत. हा नजारा आपल्याला बाहेरच्या साईडचा दिसतोय, पण लय भारी वातावरण आहे. कसलीच गोंगाट नाही, गर्दी नाही, एकदम शांत वातावरण. हे बाजूला बघा गाड्या पार्क केल्यात. हे इकडं लोक राहिला आहेत. आपण पाठीमागच्या गल्लीतली घरं बघितली सेम त्या टाईप्समध्ये, फक्त ह्यांची वेगळी डिझाईन आहे. प्रत्येक घरं आय थिंक हे 1900 सालातलं घर आहे. माझ्या जन्माच्या बी आधी 4-2 वर्ष बांधलेली ही घरे. वर बघा सन 1900 असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि घरांच्या पुढची सुंदर अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत. त्या कुंड्यामध्ये बघू शकता BMW गाडीचा नजारा येतो ह्यात. आणि ह्या कुंड्या मस्त आहे की गुलाबी फुलं आहेत. ह्या घराच्या पुढे बघा ही खुर्चीवर सुद्धा अशा कुंड्या ठेवल्यात. मस्त कुंड्या लावलेल्या आहेत. फुलं एवढी सुंदर दिसतात. इकडं बी गोंड्याची फुलं जी मगाशी पिंक कलरची बघायला भेटली. आता या झाडाचं फुलाचं नाव मला माहीत नाही, पण मस्त दिसतात. मंडळी पाठीमागं जी आपण पवनचक्की बघितली, त्या पवनचक्कीपासून हे उंचच्या उंच असं, जसं आपल्या साखर कारखान्याला धुराडी असते का, आता त्याला ॲक्च्युअलमध्ये नाव काय मला माहीत नाही, तर ते हे लांबून दिसलं म्हणून इथंपर्यंत चालत आलो आहे. तर ह्याच्या बाजूला बी अशी घरं बघा मस्त मस्त. इथं सुद्धा एक कॅनलचा छोटासा पोटपाट आपल्याला बघायला मिळेल.
बाजूला असं हिरवंगार सगळं वातावरण. कसा आहे विषय. आता ह्या चौकात आलो आपण मित्रांनो. तुम्ही बघू शकता चौकात कुठलीच घाण नाही, सगळी एकदम स्वच्छता मस्तपैकी दिसती. त्याचं कारण हे आहे की इथली लोक स्वच्छता खूप बाळगतात आणि इथल्या गव्हर्नमेंटनं पण असं रूल केलं आहे. तिथं बघा समोर कचरा टाकायचं आहे, ज्याच्यामध्ये एकात ओला कचरा असतो, एकात सुका कचरा असतो. अशा टाईपची सगळं कचरा कुंड्या वगैरे ठेवलेले आहेत. सगळी लोक मस्त फिरत असतात. मित्रांनो, युरोपमधील अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. तसेच याहीपेक्षा जबरदस्त आणि इंटरेस्टिंग पार्ट 3 जर पाहायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट 3 असे नक्की कमेंट करा. लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.